नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. पाच पोलिसांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टात नामंजूर. CIDला शरण जाण्याचा दिला आदेश. प्रसिद्ध अँकर हिंदीचे संपादक रामजी नहीं रहे. RRC परिवार शोकमग्न. डिसेंबर पासून अनेक रेल्वे गाड्यांमध्ये मोठा बदल. जनरल व स्लीपर कोच बोगींमध्ये होणार वाढ. शुक्रवारी सर्वत्र साजरी होणार नागपंचमी. साप मानवाचा मित्र, सापाला वाचविण्याचे सर्पमित्रांचे आवाहन. चिथावणी देणाऱ्या मनसे सरचिटणीसांचा अटकपूर्व जामीन मंजूर. आमदार अमोल मिटकरी हल्ला प्रकरण थंड बसत्यात. आता सविस्तर बातम्या. पैसे हे सर्वस्व झाल्याचे चित्र संपूर्ण समाजात आहे. आज नात्याला काळीमा फासणारी घटना उजेडात आली असून संपत्तीच्या वादातून नातवाने आजी आणि आजोबाचा खून केल्याचे उघड झाले. मानोरा पोलिसांनी 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला. मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत संपत्तीच्या वादातून एका नातूने आपल्या 3 मित्राच्या मदतीने आजी आणि आजोबाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी नातू आणि त्याच्या 3ही मित्राला 24 तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत इंझोरी जवळील अडाण नदीमध्ये एका पुरुष जातीचे मृतदेह मिळून आले. त्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचे पोलिसांना समजले. मृतक प्रल्हाद दत्ताराम वीर वय 75 असून सोमठाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा मृतकाचा नातू प्रतीक संतोष वीर असल्याचे तपासात समोर आले. तसेच संपत्तीच्या वादातून आरोपी प्रतीकनेच त्याच्या 3 मित्राच्या मदतीने आजोबाचेच नव्हे तर त्याच्या आजीचे निर्मला वीर या दोघांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच खून केल्यावर मृतकाच्या अंगावरील मौल्यवान दागिने व त्यांचा मोबाईल काढून दोघाला गाडीत टाकून अडाण नदीत फेकून दिल्याचेही आरोपीने सांगितले. अधिक शोध घेतले असता मृतक निर्मला यांचाही मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. या दुहेरी हत्याकांडातील 4ही आरोपींना वाशिम LCB आणि मानोरा पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद करण्यात यश आले. दिनांक 6 ऑगस्टला इंझोरी पुलाखाली मानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडली होती. तिचा घातपात झाल्याची शक्यता पोस्टमॉर्टममधून आपल्याला वर्तवण्यात आली होती. एक दिवस त्याची ओळख पटली नाही. ॲडिशनल SP साहेबांनी भरत तांगडे यांनी पर्सनली हा तपास मॉनिटर करून काल संध्याकाळपर्यंत त्याची आयडेंटिटी पटली. प्रल्हाद दत्ताराम वीर असं त्याचं नाव आहे, वय 75 वर्ष. त्यानंतर तपासाची चक्रे फटाफट हलवत आम्ही आज सकाळपर्यंत 4ही आरोपींना आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. आणि असं सुद्धा माहिती पडलं आहे की प्रल्हाद दत्ताराम वीर याची बायको निर्मला प्रल्हाद वीर हिचासुद्धा गळा दाबून त्याच ठिकाणी मर्डर करण्यात आलेला आहे. ही घटना 4 ऑगस्टची आहे. संध्याकाळी 5:30 वाजता तिघा मित्रांनी मिळून कोयत्याने वार केला आजोबांवर आणि आजीला गळा घोटून ठार केलं. आणि त्याच्यानंतर इंझोरी पुलाच्या खाली रात्री 11:30-12च्या दरम्यान त्यांची बॉडी डिस्पोज ऑफ करण्यात आली. सध्या 4ही आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि निर्मला वीर यांची सुद्धा बॉडी काही वेळ आधीच आपल्याला अडाण नदीतच सापडलेली आहे. याचं मुख्य कारण हे आहे की प्रॉपर्टीचा वाद होता. आजोबांकडे भरपूर प्रॉपर्टी होती, परंतु जो नातू आहे, जो मुख्य आरोपी आहे प्रतीक संतोष वीर, याला तो पैसे देत नव्हता. या कारणावरून मुख्यतः त्यांच्यात भांडण झालं आणि तिथे प्रासंगिक कारणावरून तिथे त्यांचा मर्डर झाला. अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये जानेवारी महिन्यात घडलेल्या कथित कस्टडी डेथ प्रकरणातील आरोपी असलेल्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे. या प्रकरणात 5 पोलीस आता CIDला शरण जातील काय, असा प्रश्न विचारला जात आहे. जानेवारीमध्ये अकोट पोलीस स्टेशनच्या कथित मोबाईल चोरी प्रकरणातील आरोपी गोवर्धन हरमकार याचा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तब्बल 2 महिन्यांनी मृतकाच्या काकाने दिलेल्या तक्रारीवरून अमरावती विभागाचे विशेष पोलीस
उपमहानिरीक्षक यांच्या आदेशाने चौकशी होऊन अकोट पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे व पोलीस शिपाई चंद्रप्रकाश सोळंके यांना आरोपी म्हणून FIR नुसार अटक करण्याची कारवाई करण्यात आली होती। अकोटच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ह्या 5 कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तरी सुद्धा CIDने त्यांच्या अटकेसाठी कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे या प्रकरणात CIDची भूमिका संशयास्पद असून त्यांची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। CIDचा गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना अकोट शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले 5 पोलीस कर्मचारी रवी संजय सदाशिव, मनीष मनोहर कुलट, विशाल भरतराव हिवरे, प्रेमानंद मनोहर पचांग व सागर बाबाराव मोरे यांनी अकोटच्या जिल्हा व सत्र न्यायालयात ह्याच कस्टडी डेथ प्रकरणात CID त्यांना आरोपी करण्याची शक्यता असल्याने अटकपूर्व जामीन मागण्यासाठी अर्ज दाखल केला होता। त्यावर सुनावणी होऊन अकोटच्या जिल्हा न्यायालयाने त्यांचा हा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता। 5ही पोलीस कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 5ही पोलीस कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। तसेच त्यांना तपास अधिकारी अर्थात CID समोर शरणागती पत्करून कस्टडी डेथच्या ह्या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत। दैनिक राज दर्पणचे संपादक ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय रामकिशोर श्रीवास गुरुजी यांचे पुत्र, पत्रकार तथा RRC न्यूजचे माजी अँकर व हिंदी विभागाचे संपादक राजेंद्र उर्फ रामजी श्रीवास यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या निधनाबद्दल RRC न्यूजचे संस्थापक संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख व संचालक पंकज देशमुख यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे। रामजी या नावाने सुपरिचित असलेले राजेंद्र श्रीवास यांच्या परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। नमस्कार, सीधी बात राजेंद्र श्रीवास के साथ कार्यक्रम में आपका हार्दिक स्वागत है। रामजी यांच्या अँकर व आवाजातील चढउतार यातून त्यांनी अनेक बातम्यांना न्याय दिला। त्याचबरोबर त्यांनी RRC न्यूज सोबत काम करताना अनेक पत्रकार घडविले। RRC परिवाराने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे। हिंदी भाषिक पत्रकार, RRC नेटवर्क, सिटी चॅनल यांचे माजी संपादक होते। गेल्या काही महिन्यांपासून ते सुफा न्यूज चॅनल न्यूज एडिटर, बेस्ट अँकर म्हणून राजेंद्र श्रीवास यांनी आपली कारकीर्द गाजविली। होळीला अकोल्यातील गाजलेले मूर्ख संमेलनाच्या आयोजनात रामजी यांचा हातभार असायचा। अल्प आजाराने बुधवार 7 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी हिंदी साहित्यिक प्राध्यापिका कोमल श्रीवास, एक मुलगी, एक मुलगा व मोठा आप्त परिवार आहे। पत्रकार राजेंद्र श्रीवास यांच्या निधनाने जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना, पत्रकार, संपादक यांनी शोक व्यक्त केला आहे। आज रामजी यांच्यावर अकोला येथील मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। रेल्वेने प्रवाशांची होणारी असुविधा पाहता जनरल व स्लीपर कोच मध्ये वाढ केल्याचे चित्र आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। केवळ अनधिकृत एजंट आणि बल्क आरक्षणावर रेल्वेने कारवाई करण्याची गरज आहे। रेल्वेने अकोल्यातून जाणाऱ्या काही गाड्यांमध्ये जनरल व स्लीपर कोच मध्ये वाढ केली आहे। गेल्या काही वर्षांपासून याची मागणी होती, ती पूर्ण करण्यात आली आहे। CSMT मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस डिसेंबरमध्ये हे कोच वाढविले जातील। या गाडीत 5 जनरल तर 6 स्लीपर कोच वाढविले जाणार आहेत। LTT मुंबई बल्हार शाह एक्सप्रेस गाडीत डिसेंबर पासून 9 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास डबे असतील, तर LTT मुंबई शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस डिसेंबर महिन्यापासून 8 स्लीपर क्लास व 5 जनरल सेकंड क्लास डबे असतील। LTT मुंबई शालीमार समरस्ता सुपरफास्ट एक्सप्रेस 8 स्लीपर क्लास व 5 जनरल सेकंड क्लास असतील। LTT मुंबई पुरी एक्सप्रेस 8 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास असतील। CSMT मुंबई अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 5 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास डबे असतील। CSMT मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 7 AC 3 टियर इकॉनॉमी, 7 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास डबे असतील। पुणे काझीपेठ एक्सप्रेस मध्ये 9 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास डबे असतील। नागपंचमी शुक्रवारी सर्वत्र साजरी होणार। सापाला पाहून माणूस जन्मतः घाबरतो, म्हणून साप दिसला की त्याला मारणे हाच पर्याय अनेक जण वापरतात।
पण साप हा मानवाचा मित्र असून तो शेतकऱ्याचा सर्वाधिक फायदेशीर आहे. साप दिसल्यानंतर त्याला मारण्यापेक्षा सर्पमित्राला बोलावून त्याला जीवनदान देण्याची विनंती सर्पमित्र करतात. अनादी कालापासून साप म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती असते. सर्पमित्र सुजित देशमुख हे वयाच्या 2 वर्षापासून सापासोबत खेळत आहेत. त्यांना सापाची कुठलीच भीती वाटत नाही. ती इतरांनाही वाटू नये म्हणून ते काम करत आहेत. सापाला नागपंचमीच्या दिवशी दूध पाजू नये असेही आवाहन सर्पमित्राने केले आहे. सापाच्या मुख्य 4 विषारी जाती आहेत. कोब्रा, मण्यार, फुरसे व घोनस या 4 विषारी जाती आहेत आणि बाकीच्या बिनविषारी जाती आहेत. त्यामुळे उठसूट साप मारणे टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. साप निघाल्यावर काही ग्रामस्थ सर्पमित्राला न बोलता परस्पर त्याला मारून टाकतात. हे चुकीचे असून साप हा मानवाचा मित्र असून त्याला वाचविण्याची गरज सर्पमित्र सुजित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. साप घरात आला की त्याला सहसा मारूनच टाकतात. हे कितपत योग्य आहे? आता साप हा तुमचा मित्र आहे, पण आला कोणाच्या घरात चुकून, पण जे गावोगावी जे आहे ते डायरेक्ट त्याला मारून टाकतात. हे कितपत योग्य आहे? ते अयोग्य आहे. आम्हाला वाईट वाटते, मारलं की आम्हाला दुःख होते, पण हा साप हा मित्र आहे, शत्रू नाही आहे. शक्यतोवर हा खायला याच्यासाठी येते, त्याला पोट असते म्हणून येते तो. तुमच्या घरात अडचणी भरपूर असतात, विटांचे तुकडे, भंगार सामान, अडचणी, त्याच्यात हा लपायला जागा भेटते त्याला. त्याच्यात बेंडूक वगैरे, उंदीर वगैरे लपतात. त्याच्यामुळे हा खायला येते, तुम्हाला मारायला येत नाही किंवा बदला घ्यायला येत नाही. असे काही ते गैरसमज असते, त्या कारणाने मारून टाकतात लोक. अक्षरशः अंगणातला, ग्राउंडातला मारतात, काही कारण नाही आहे. तुमच्या घरात आला, तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर. दूर थोडेसे 10 फूट दूर उभे राहा आणि फक्त सर्पमित्रांना फोन करा आणि 15 मिनिटं वाट पाहा त्यांची. तुम्ही त्याच्या तोंडासमोर उभे राहिले तर तो कुठेच जात नाही, भीतीपोटी की आपल्याला कोणी मारणार आहे का म्हणून. तो तिथेच लपून बसते. तुम्ही जर शांत वातावरण दिलं, तुम्ही निघून चालला ते. मग तुमच्या मनात निघून गेल्यावर तुमच्या मनात 24 तास भीती राहते की हा घरात कुठेतरी आहे. पण सर्पमित्रांनी सांगितलं की नाही आहे, तरीही त्यांना विश्वास बसत नाही. त्याच्या कारणाने फक्त दुरून लक्ष ठेवा, तिच्यावर कंटिन्यू सर्पमित्र येईपर्यंत. बस सर्पमित्र आला, पकडून घेऊन गेला म्हणजे मारायचाही प्रयत्न नाही होत आणि प्राणी वाचणार, म्हणजे कोणतं नुकसान हानी होणार नाही. साप पकडण्याचं कार्य चालू आहे. 10 वर्ष झाले जवळपास. तसं मी लहानपणापासून पकडत आहे, पण 10 वर्ष झाले मी या सिटीमध्ये उतरलेला साप पकडण्यासाठी आणि एकदम प्रेमाने, शांततेत, एकदम व्यवस्थित अभ्यास करून हाताळतो साप. साप हा मांसाहारी आहे, हा दूध पित नाही. हा फक्त पाणी पितो आणि मांसाहारी जे जीव असतात, छोटे प्राणी, उंदीर, बेडूक, पाल, छोटे पक्षी हे खातात आणि पाणी पितो. आणि त्याला फक्त भिड्यात राहणं, पाण्यापासून वाचणं किंवा संकटापासून वाचणं एवढंच माहिती आहे. बाकी त्याला दूध पिताना त्याने जर का चुकून तरी दूध पिलं तो मरून जातो. माझे वडील आहेत सरपंच बापू देशमुख. लहानपणापासून सवय झाली सापासोबत खेळायची आणि मग अभ्यास वगैरे झाला. भरपूर गोष्टी कानावर पडल्या घरात. राहून त्या सापासोबत रोज पाहणं, त्याला एकदम बारीक बारीक गोष्टी लक्षात येतात. 100 वेळा पाहिलं की सापाला. मग त्याच्यापासून अभ्यास झाला थोडासा. अभ्यास झाल्यावर त्याचे मुवमेंट वगैरे सगळ्या गोष्टी माहीत पडल्या. त्याच्यानंतर मी ह्या फील्डमध्ये ओढले गेलो. मी असं ऐकलंय की तुम्ही बाळपणापासून सर्पमित्र आहात. म्हणजे अगदी वयाच्या 1 वर्षापासून तुम्ही साप खांद्यावरती खेळवायला लागले आहेत. हे खरं आहे का? हो, खरं आहे. अच्छा. लहानपणापासून खेळतो आम्ही सापासोबत. जाती विषारी 4 आहेत जे अकोल्यामध्ये आढळतात. मण्यार, नाग, घोनस आणि फुरसे हे सर्वात मेन आहेत विषारी साप. आणि बाकी सगळे आहेत मग ते विषारी आहेत, 25-26 साप. त्याच्यापासून कोणताही धोका नाही आहे. आणि मेन म्हणजे विषारी साप कमी आढळतात. लोक त्यांना विचार समजून ते बिनविषारी साप मारून टाकतात. थोडं पाहिलं की असं दुःख होते. नाही, खेळता खेळता तर नाही झाला, विषारी सापाचा नाही झालेला आहे. बिनविषारी साप चावलेले आहेत, कारण ते एकदम प्रेमाने हँडल करायला बघतो आणि एखाद्या वेळेस त्यांना नाही समजत. त्यांनाही थोडा समजायला टाइम लागते सापांना, कारण ते विचार करतात की आपल्याला कोणी मारलं नाही पाहिजे म्हणून त्याच्या हिशोबाने ते हरीत राहतात चावायचे. पण ज्याला जर समजलं की आपण समोरचा व्यक्ती काही नाही करत तर ते आपल्यासोबत फ्रेंडशिप करतात आणि प्रेमाने राहतात. अतिशय सुंदर माहिती आपल्याला सुजित देशमुख सरांनी दिलेली आहे आणि आरआरसीच्या माध्यमातून या नागपंचमीची संपूर्ण दखल आम्ही घेतलेली आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन हिरेसोबत, आरआरसी न्यूज अकोला. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुपरिचित असलेल्या नागदेवतेचे श्रावण महिन्यात नागपंचमीला पूजन करण्यात येते.
घरात लाह्या फुटाण्यांचा प्रसाद वाटला जातो. इतकेच नाही तर अनेक घरात कात्री, विडी या धारदार वस्तू दूर ठेवत कापणे वर्ज्य केले जाते. श्रावण महिन्यात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. नागदेवतेची पूजा करताना दूध आणि लाह्या अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी नागदेवतेचे दुधाने अभिषेक करावा आणि जीवनात सुख शांती मिळावी यासाठी प्रार्थना करावी. नागपंचमीला चांदीच्या नागाची मूर्ती दान केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि सर्पदोषापासून मुक्ती मिळते. याशिवाय नागदेवतेचा आशीर्वाद देखील मिळतो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि शिवलिंगाला दूध अर्पण करण्यासाठी पितळेचे भांडे वापरणे शुभ मानले जाते. तसेच नागपंचमीला धारदार वस्तू वापरणे टाळले जाते. अकोला शहरातील वाढते तापमान कमी व्हावे त्याचबरोबर पर्यावरण जागृतीसाठी महिलांनी पुढाकार घेत परिवारातील इतर सदस्यांना प्रेरणा देण्यासाठी देशमुख महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. देशमुख महिला मंडळ अकोलाच्या जयाप्रदा ग्रुपकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपण अंतर्गत विविध ठिकाणी 50 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यामध्ये वड, कडुलिंब, गुलमोहर, पिंपळ यासारख्या सावली देणाऱ्या व पर्यावरणासाठी पूरक असणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. याशिवाय चाफा, मोगरा इत्यादी फुलझाडांचे गजानन महाराज मंदिरामध्ये रोपण करण्यात आले. यावेळी देशमुख महिला मंडळाच्या सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन शाळेच्या शिक्षकांनी व संचालकांनी स्वागत केले. 3 ऑगस्ट रोजी गुरुदत्त नर्सरी व पांडुरंग भिरड कॉन्व्हेंटच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. दर महिन्याला देशमुख महिला मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या स्तुत्य उपक्रमापैकी हा एक उपक्रम ऑगस्ट महिन्यात जयाप्रदा ग्रुपकडून घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक नंदनवार आणि येथील कर्मचारी व शिक्षक वृंदांचे विशेष सहकार्य लाभले. वृक्षारोपण कार्यक्रमाला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री देशमुख, कल्पना देशमुख, सचिव प्रणाली देशमुख, उपाध्यक्ष नयना देशमुख, ग्रुप लीडर वैशाली देशमुख तसेच जयाप्रदा ग्रुपच्या ज्ञानेश्वरी, मनीषा, मंजू, प्रतिभा, प्रीती, रोहिणी, ऋतुजा, साधना, संजीवनी, सीमा, श्रुती, शुभांगी, उषा लहाणे, उमा, दीपालीसह कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख, ज्येष्ठ सल्लागार कविता ढोरे उपस्थित होत्या. वृक्षारोपण केलेल्या वृक्षांची जबाबदारी पांडुरंग भिरड कॉन्व्हेंट स्कूलच्या शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी व संचालिका नयना देशमुख यांनी घेतली. वृक्षारोपणासाठी खड्डे करण्याकरिता मशीनची उपलब्धता नेहरू पार्कच्या संचालिका इंदुताई देशमुख यांनी करून दिली होती. श्रावणातील प्रत्येक तसेच शेवटच्या सोमवारी शहरात मोठ्या प्रमाणात आयोजित कावड यात्रा लक्षात घेऊन अकोला अकोट राज्य महामार्ग व दर्यापूर मार्गावरील तसेच अकोला शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याबाबत आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला. अकोला शहरात श्रावण सोमवारी आयोजित कावड व पालखी मिरवणुकांमध्ये अनेक पालख्या व हजारो शिवभक्त सहभागी होतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा असते. यंदा दिनांक 2 सप्टेंबरला शेवटचा सोमवार आहे. कावड यात्रेच्या आदल्या दिवशी दुपारी 12 वाजतापासून मोठ्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन मध्यरात्रीनंतर पायदळ कावड यात्रेद्वारे अकोला येथील श्री राजराजेश्वर मंदिराकडे निघण्यास सुरुवात होते. रहदारी व्यवस्थापनासाठी पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावित केल्यानुसार जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी हा आदेश निर्गमित केला. त्यानुसार दिनांक 11 ऑगस्ट व दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत व अकोला शहरातील कावड पालखी मिरवणूक मार्गावरील वाहतूक रात्री 8 वाजतापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. त्याचप्रमाणे दिनांक 25 ऑगस्ट व दिनांक 1 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजेपासून दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत व अकोला शहरातील कावड पालखी मिरवणूक मार्गावरील वाहतूक रात्री 8 वाजेपासून दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. अकोला महापालिका आहे की ग्रामपंचायत असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. नाले सफाई अभावी आपातापा रोडवरील बापूनगर येथील परिस्थिती पाहिल्यावर अकोला महापालिकेत हा भाग येतो हे सांगणे चूक ठरेल. महापालिका साफसफाई विभागाचे दुर्लक्षाने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील काही भागातील संपूर्ण घाण शहराबाहेर नेणाऱ्या दमानी हॉस्पिटलच्या मोठ्या नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी झाली नाही. त्याचबरोबर आपातापा रोडवरील बापूनगरमधील विविध गल्ल्यांमध्ये नियमित साफसफाई नाही. त्याचा मोठा फटका स्थानिकांना बसत आहे. नालीचे पाणी थेट लोकांच्या घरात चाललेले असून त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्य बाधित झाले आहे. महापालिका आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक भेट देत नसल्याची माहिती असून त्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.
महापालिका आरोग्य विभागाने या भागात विशेष साफसफाई अभियान राबविण्याची गरज आहे. भूसंपादन विभागामार्फत अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पुत्रांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांना शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करीत पुनर्वसन विभागाचे विरोधात भजन म्हणत आंदोलन केले. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकरी प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. एकीकडे राज्य शासनाच्या भूसंपादन विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेण्यात येतात, परंतु शेतजमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्रापासून वंचित ठेवल्यामुळे शेतकऱ्यांच्या पाल्यांचे नोकरीचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातीलच एका शेतकरी पुत्राने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामधील पुनर्वसन विभागामार्फत प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आमरण उपोषण सुरू केले आहे. संजय देविदास गोतरकर या युवकाच्या वडिलांची जमीन शासनाने भूसंपादन केली होती, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सदर युवकाला प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्याला शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. अनेकदा या युवकाने पुनर्वसन विभागात जाऊन प्रमाणपत्र द्यावे अशी विनंती अधिकाऱ्यांसमोर केली होती, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेले पुनर्वसन विभाग या युवकाला प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्याकरिता टाळाटाळ करीत आहेत. सदर युवकाला प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र द्यावे याकरिता त्याच्या सहकाऱ्यांद्वारे आज पुनर्वसन विभागाच्या विरोधात भजन म्हणून आंदोलन केले. यावेळी प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात यावे याकरिता सदाचे भजन म्हणत आंदोलन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा पुनर्वसन कार्यालयाच्या विरोधात भजन आंदोलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसापासून संजय गोतरकर नामक प्रकल्पग्रस्त व्यक्ती प्रमाणपत्रासाठी येरझाऱ्या मारत होता, परंतु त्याला संबंधित कार्यालयाने विविध ठिकाणी मार्गदर्शन मागून तसेच या कारणाने त्या कारणाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी भजन आंदोलनाच्या रूपात निषेध नोंदवून माननीय अपर जिल्हाधिकारी यांना संजय गोतरकरला प्रमाणपत्र देण्याविषयी निवेदन दिले. आमदार अमोल मिटकरी वाहनांची तोडफोड प्रकरणात मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबडे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर, त्याचबरोबर अटकेत नसलेल्या इतरही मनसे कार्यकर्त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी वाहन तोडफोड प्रकरणात मुख्य आरोपी असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबडे यांच्या जामीन अर्जावर काल अकोला सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. आज या प्रकरणात निकाल आला आहे. फरार असलेले मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबडे यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. कर्णबाळा दुनबडे हे घटनेच्या दिवसापासून फरार आहेत. या प्रकरणात एकूण 21 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याआधी अटक करण्यात आलेल्या मनसैनिकांचा रेग्युलर जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आज कर्णबाळा दुनबडे यांच्यासह सतीश फाले, राकेश शर्मा, भूषण भिरड, प्रतीक्षा अंबेरे यांचा जामीन मंजूर केला आहे. पुन्हा पाहूया हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. पाच पोलिसांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टात नामंजूर. CIDला शरण जाण्याचा दिला आदेश. प्रसिद्ध अँकर हिंदीचे संपादक रामजी नहीं रहे. RRC परिवार शोकमग्न. डिसेंबर पासून अनेक रेल्वे गाड्यांमध्ये मोठा बदल. जनरल व स्लीपर कोच बोगींमध्ये होणार वाढ. शुक्रवारी सर्वत्र साजरी होणार नागपंचमी. साप मानवाचा मित्र, सापाला वाचविण्याचे सर्पमित्रांचे आवाहन. चिथावणी देणाऱ्या मनसे सरचिटणीसांचा अटकपूर्व जामीन मंजूर. आमदार अमोल मिटकरी हल्ला प्रकरण थंड बसत्यात.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे बुलेटिन. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.